यापुढील आवाज या 2 ओव्हरसाठी तुमच्यापर्यंत येणार आहे तो देवीदासजी मडवी यांचा. या देवीदासजी मडवी. धन्यवाद. बघा प्रभाकरजी, पहिल्या दिवशी जी मॅच झाली नेरुल 40+ वर्सेस सारसोले, इक्वल मॅच झाली. डे नाईट लाईट चालू असताना ती मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेली होती आणि तो सामना नेरुल 40+ संघाने जिंकला. कंपल्सरी एक धाव करायची होती सारसोले संघाला, पण सारसोले संघ अपयशी ठरला. असा हा दुसरा सामना इथे बोनकडे वर्सेस दिवा 40+. असाच रोमांचक असा सामना. शत्रुघ्न यांची चांगली बॅटिंग, एक मास्टर बॅटिंग ज्याला बोलतात, ती बॅटिंग त्यांनी केलेली आहे आणि सामना जिंकून दिलेला आहे बोनकडे 40+ संघाला. आणि सेमीफायनलमध्ये बोनकडे संघ पोहोचलेला आहे. त्यांचं अभिनंदन. आणि पहिला षटक चालू आहे. हॅलो हॅलो हॅलो, बसच्या ड्रायव्हरला तिथे सांगायचं आहे, जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनी सांगा तुम्ही तिथे पार्क करू नका, गाडी एक तर पुढे घ्या किंवा मागे घ्या. क्षेत्ररक्षक तुम्ही आहेत, तुम्ही सांगा त्यांना ड्रायव्हरला कृपया मैदानाच्या आतमध्ये गाडी पार्क करू नका. गाडी पार्क करू नका, नम्र विनंती. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत, बघूया. गाडी पार्क करू नका, बाउंड्रीच्या बाहेर. वनमंत्री चषक 2025 ग्रामस्थ मंडळाने 40+ बोनकोडे गाव नगरीत सामने चालू आहेत. टुर्नामेंट चालू आहे. शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातली सेमीफायनल, पहिली सेमीफायनल, मेगा सेमीफायनल म्हणावी तशी. स्वर्गीय गणपत शेठ फकीरजी नाईक मैदानामध्ये. स्वर्गीय गणपत शेठ फकीरजी नाईक ह्या मैदानामध्ये वनमंत्री चषक 2025 ची पहिली सेमीफायनल. पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत. राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट. चांगला फटका, लॉंगला जाणारा चेंडू, 1 बाउन्स. एकच रन्स घेतलेला आहे. नेरुल 40+ संघाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत नीलखान. बेस्ट खेळाडू नवी मुंबई. इन कट आउट कट बॉलिंग, ऑफ स्पिन, लेग स्पिन, स्टेट असे 6 प्रकारचे बॉलिंग टाकतात नीलखंड. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला उत्तुंग असा फटका, लॉंग लॉंग षटकार. व्हॉट अ बॅटिंग 40+ संघाकडून. नक्कीच ह्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत असा षटकार पाहायला मिळाला योगेशच्या भात्यामधून. डीप स्क्वेअर लेगच्या दिशे, डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मधोमध क्षेत्ररक्षक होता, पण क्षेत्ररक्षक बघत बसलेला चेंडूकडे, कारण चेंडू एक जबरदस्त एलिव्हेशन, जबरदस्त टायमिंगने गेला होता षटकार. आणि ह्या षटकाराने मात्र सामन्यामध्ये स्कोर जंप होताना पाहायला मिळतोय. देवीदासजी, योगेश चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. लॉंग लॉंग षटकार. योगेश, नितीन, अमोल हे कोपरी संघाचे विजयाचे शिल्पकार आहेत. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका, उत्तुंग असा फटका. पंचांचा इशारा घोषित अशी एक धाव. हा जर ओपन ग्राउंडला षटकार असला असता, शॉर्ट ग्राउंड मुळे डिक्लेअर मध्ये गेलेला, घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. या एक धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 8 रन. 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि 8 रन. कोपरी 40+ संघाची धावसंख्या झालेली आहे. सन्माननीय श्री भालचंद्रजी मडवी, एक चांगले व्यक्तिमत्व, समाजसेवक, नवी मुंबई. क्रिकेटसाठी काय पण असे दयावान यांचं आगमन झालेले. हार्दिक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत सन्माननीय श्री भालचंद्र जी मडवी. आता सामना करणार आहेत नरेश. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका, लेग साइडला जाणारा चेंडू. या चेंडूवर एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 10. चांगले गुणलेखक आहेत अंकुश पाटील आणि चांगले लाईव्ह आपल्याला यूट्यूबवर भेटत आहेत. क्लिअरिटी एकदम जबरदस्त आयोजन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसणार आहे. पूर्ण मॅच, पूर्ण टुर्नामेंट
या यूट्यूबवर शुक्रवार शनिवार रविवार आजचा रविवार दिवस सेमीफायनलचा सामना. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फटका, वॉट अ शॉट आणि जास्त उंच गेलेला चेंडू आणि वॉट अ फिल्डिंग. चांगला झेल घेतलेला लॉंग ऑनला आणि बाद झालेले आहेत योगेश. चांगली फलंदाजी करताना बाद झालेले आहेत. बेस्ट खेळाडू नवी मुंबई. बेस्ट फिल्डिंग नेहरू 40+ संघाकडून आणि बेस्ट बॅटिंग करताना बाद झालेले आहेत कोपरी 40+ संघाचे योगेश. धावसंख्या झालेली आहे 10 आणि एक बाद 10 अशी धावसंख्या. षटक संपलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 10च धावसंख्या झालेली आहे. 4 षटकांचा सामना. चांगली फिल्डिंग प्रभाकरजी. फिल्डिंग बद्दल तुमचं काय म्हणणं प्रभाकरजी? नेहरू 40+ संघाकडून लॉंगला चांगला झेल घेतलेला आहे. नक्कीच खूप सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इथं ठाकूर मडवी यांचं. आज 55 वर्षाच्या वरील खेळाडू, परंतु नेहमीच ते लॉंग लेगला लॉंग लाईनला तिथं उभे असतात कॅचेससाठी आणि खरोखरच चांगली त्यांची यालाच म्हणतात प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तुमच्याकडनं चांगलं क्रिकेट खेळलं जाईल. तर तोच इथे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या वयामध्ये सुद्धा ते चांगली कॅचेस घेतात. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि आता नितीन आलेले आहेत प्रभाकरजी त्यांची जागा घेण्यासाठी. जसा योगेश तसा नितीन असे बॅट्समन कोपरी संघामध्ये आहेत. एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई नितीन. कोपरी 40+ संघाचे आधारस्तंभ आणि कर्णधार बोललं तरी चालेल, कारण नरेश आहेत ते पण चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. एक चांगला संघ नवी मुंबई अंतर्गत मास्टर कप सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघ बलाढ्य. कुठल्या क्षणी कोण हरेल सांगता येत नाही. झटपट सामना. 4 षटकांचा सामना. हारो या जितो, जितो या हारो असा हे सामना चालू आहे सेमीफायनलचा. बोनकोडे गाव नगरीत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असं गाव नवी मुंबईत वसलेलं. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. पहिला चेंडू नरेशांना. चांगला फटका ऑफ साईडला जाणारा चेंडू. एक धाव घेताना दिसत आहेत. एक धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 11. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे. 11 धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक चालू आहे. सेमीफायनलचा सामना चालू आहे. याच्यानंतर 2 सामने होणार आहेत. टोटल 3 सामने. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. नितीन टू नितीन. चांगला फटका. सेम चेंडू पहिला चेंडू एक धाव. दुसरा चेंडू एक धाव. ऑफ कव्हरला जाणारा हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. तिसरा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 12. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. राईट हँड ओव्हर द विकेट. 6. 3 टू गो. 4 टू गो. चांगला फटका आणि चांगला झेल घेतलेला आहे. वॉट अ फिल्डिंग. कव्हर पॉइंटला हा झेल घेतलेला. नरेश बाद झालेला आहे. चांगली बॉलिंग नितीन यांची नेहरू 40+ संघाकडून. चांगला झेल चांगली बॉलिंग. 3 चेंडू त्यांनी लगातार तसेच टाकले. कव्हर पॉइंटला लॉंगला जाणारा चेंडू आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतात अमोल. एक विनर फलंदाज अमोल. बेस्ट बॅट्समन नवी मुंबई. बेस्ट खेळाडू. बघा शेवटच्या चेंडूवर षटकाराने सामना जिंकून दिलेला होता कोपरी 40+ संघाला आणि सेमीफायनल मध्ये पोहोचून दिलेलं होतं. तेच फलंदाज आलेले आहेत अमोल आणि 3 चेंडू पुरे झालेले आहेत. 4था चेंडू टाकण्यास तयार नितीन. जबरदस्त सामना चालू आहे. रोमांचक असा सामना. गुलाबी गरमी. संध्याकाळची वेळ होताना दिसत आहे. 4था चेंडू. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फटका पण फटक्यामध्ये जोर नाही. शेप शॉटला गेलेला चेंडू. या चेंडूवर एकच धाव घेतलेली आहे. काहीतरी दुखापत झालेली आहे.
पायामध्ये धावताना अमोल यांनी एक धाव घेतलेली आहे. 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 13. 2 चेंडू शिल्लक आहे. लो स्कोरिंग धावसंख्या काढताना दिसत आहेत कोपरी संघ, कारण समोर संघ आहे नेरूळ. भरपूर धावसंख्येची गरज आहे तुम्हाला. चांगली बॉलिंग नितीन यांची. 2 चेंडू शिल्लक आहे. दुसरा षटक चालू आहे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन, 2 टू गो. चांगला फटका, उत्तुंग असा फटका, सरळ हातामध्ये जाणारा चेंडू. चांगली फिल्डिंग ठाकूर यांची, एक बेस्ट फिल्डर नवी मुंबई. चांगली फिल्डिंग, एकच धाव. चांगली बॉलिंग नितीन यांची. वॉट ऑफ 4च रन दिलेले आहेत. 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत. चांगली बॉलिंग नितीन यांची, एक बेस्ट खेळाडू नवी मुंबई. नेहरू 40+ संघाकडून राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. वॉट अ क्रिकेट. आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. जास्त ऑफ साईडला जाणारा चेंडू. 16 धावसंख्या झाली, +1 आणि व्हाईट अशा 2 धावा घेतलेल्या आहेत कोपरी 40+ संघाकडून. धावसंख्या झालेली आहे 16. चेंडू शिल्लक आहेत 2. एक चेंडू शिल्लक आहे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. व्हॉट बॉलिंग. शेवटच्या चेंडू निर्धाव नितीन यांचा आणि 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. 16 धावसंख्या आणि या पुढच्या 2 षटकाचं समालोचन करणार आहेत आमचे प्रभाकरजी पाटील, बेस्ट कॉमेंटेटर नवी मुंबई आणि अष्टपैलू खेळाडू पावणे 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई. थँक्यू देवदासजी. 2 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा फक्त फळकावर आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत नितीन यांनी. सॉरी 6 धावा ना. आणि आता येतोय नवीन गोलंदाज अनंता. तोही एक टिचून गोलंदाजी करण्यामध्ये माहेर असलेला गोलंदाज आहे. तोही स्पिन गोलंदाजीमध्ये माहिर असलेला गोलंदाज आहे. आताच आपण बघितली नितीन यांची गोलंदाजी खूपच टर्न करताना दिसत होता. आणि आता मात्र परत एकदा येतोय तो अनंता गोलंदाजीसाठी. आपण पाहू शकतोय पहिली सेमीफायनल कोपरी विरुद्ध नेरूळ 40+ असा ह्या 2 संघांमधला. छोट्या सणीचा अनंता गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. समोर आहे तो अटॅकिंग बॅट्समन नितीन भोईर आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो अमोल. दोन्ही बॅट्समन आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. समोर आहे अनंता, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूला भिरकावलेला चेंडू जातोय तो कावकॉर्नरच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी खणखणीत बँडेड षटकार. एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. पहिलाच चेंडू मी मगाशी म्हटलं होतं, दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीचे फलंदाज, खास करून नितीन भोईर ह्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला फलंदाज आहे. ही इज हॅव्हिंग अ पॉवरफुल रिस्ट. ज्याच्याकडे रिस्ट असते तो रिस्टने त्याला तो बॉलला फेकून देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे संदीप पाटील ज्या पद्धतीने फलंदाजी करायचे, फटका मारल्यानंतर त्यांच्या मनगटाच्या ताकदीने ते सरळ स्टेडियमच्या बाहेर चेंडूला पाठवायचे. तशा पद्धतीच्या फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असलेला असा नितीन सज्ज होतोय. अनंता सज्ज होतोय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, परंतु इथे मात्र अपील करण्यात आलेला आहे. एक उत्साहपूर्ण अपील म्हणावं लागेल. डॉट बॉल पाहायला मिळतो. चांगला कमबॅक करताना दिसतोय अनंता. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अनंता विल बॉल टू नितीन. इथे दोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर मधोमध क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. दरम्यान थ्रो येईपर्यंत दुसरी धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होते दोन्ही फलंदाजांना. त्याचबरोबर 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली ती 24 या धावसंख्येवर 24. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 धावा आणि तिसरी ओव्हर प्रगतीपथावर. आता मात्र 24 धावा फळकावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती कोपरी संघासाठी. 24 धावा आतापर्यंत फळकावर लागलेल्या आहेत. अजूनही 9 चेंडू येणे शिल्लक आहेत या इनिंग मधले. 24 धावा आतापर्यंत फळकावर. कमीत कमी 40च्या वर स्कोअर असेल तर तो फायटिंग स्कोअर म्हणावा लागेल.
अनंतातू नितीन. दोरकास मारण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, अंगाशी आलेला प्रयत्न म्हणावा लागेल. इथे मात्र आउट केलेलं आहे. अंपायरांचा इशारा आहे तो वाईट, परंतु गडी मात्र आउट झालेला आहे. एक रन भेटलेले आहे परंतु गडी मात्र बाद झालेला आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न. विकेट किपर यांची चांगली किपिंग तिथं पाहायला मिळाली. ऑन द स्टंप विकेट किपर पाहायला मिळाला. कुंदन विकेटच्या मागे, किशोर सुशील पाटील, आय एम सॉरी, सुशील पाटील ॲज युजल विकेटच्या पाठीमागे होते आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक न करताना गडी इथे बाद झालेला आहे. आपल्याला माहितीच असेल, नयन मोंगिया, चंद्रकांत पंडित, किरण मोरे आणि एकेकाळचा क्रिकेट जगतातला, क्रिकेट जगत गाजवलेला असा एक विकेट किपर फारुख इंजिनियर नेहमीच आपल्या विकेटच्या पाठीमागे उभं राहतात. त्याच पद्धतीने इथे सुशील पाटील उभा होता आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता तो नितीन यांनी, आणि तोच प्रयत्न इथे मात्र नितीन यांनी त्याला बीट केलेला होता आणि सुशील पाटील यांनी त्यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि त्याचबरोबर मात्र एक स्टंप आउट गडी बाद झालेला आहे आणि त्याबरोबर 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. ते कोपरी संघाचे धावसंख्या आहे ती 25 या धावसंख्येवर. आणि आता येतोय तो नवीन फलंदाज पुरुषोत्तम भोईर. या ओव्हर मधले, आणि ही कॅप जर बघायला गेला तर ही क्लाइव्ह लॉईडची कॅप म्हणावी लागेल पुरुषोत्तम भोईर यांनी घातलेली. वेस्ट इंडिजचे कर्णधार क्लाइव्ह लॉईड नेहमीच गोल हॅट असायची, हॅट टाईप कॅप असायची. पूर्वीच्या जमान्यामध्ये क्रिकेटर, सगळेच क्रिकेटर तशा कॅप यूज करायच्या. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळणार आहे इथे. 26 धावा फळकावर आतापर्यंत लागलेल्या त्या संघाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे या इनिंग मधला. 1, 2, 3 क्षेत्ररक्षक डी क्षेत्रामध्ये ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतात. 1 क्षेत्ररक्षक ऑन साईडला डी क्षेत्रामध्ये. सज्ज होतोय अनंता, सज्ज होतोय पुरुषोत्तम. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू जाताना दिसतोय. घोषित क्षेत्रामध्ये जातोय की काय, आणि घोषित क्षेत्रामध्ये गेल्या कारणाने 1च धाव मिळणार आहे. त्याबरोबर आता धावसंख्या झालेली ती 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स, 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मोठे फटके मारावे लागतील जर का एक मोठा सन्मानजनक स्कोर करायचा असेल, फायटिंग स्कोर करायचा असेल तर. आतापर्यंत राईट आर्म मोद विकेट, जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये. एक विशेष बाब म्हणजे शेवटचे 3 चेंडू या ओव्हरमधल्या तिन्ही चेंडू पुरुषोत्तम खेळला आणि तिन्ही चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे एक धाव करताना, एकेरी धाव करताना 28 धावा आतापर्यंत फळकावर लागल्या संघाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 ओव्हर म्हणजे 6 चेंडू, या 6 चेंडू म्हणजे हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल, काय होईल त्याचं समालोचन, त्याचं पूर्ण विवरण मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. परंतु तोपर्यंत मी एक सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला आमच्या लिमिटेड ओव्हरमध्ये मॅचेस असतात त्या वेळेला ह्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये शेवटची जी ओव्हर असते ती खूपच निर्णायक ओव्हर असते. कारण त्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करणार असतो तो बॅट्समन, टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज. परंतु इथे मात्र बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी होते तेही बघणं एक खरोखरच मनोरंजक असणार आहे. आणि आता अटॅकिंग बॅट्समन ज्याने मागच्या मॅचमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकाराची आवश्यक असताना वाशी संघासमोर षटकार खेचून सामना जिंकला होता, तोच आक्रमक फलंदाज अमोल खेळण्यासाठी सज्ज. समोर असणार तो नवीन गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट, जोरकस शॉट, चेंडू जातो, ट्रॅव्हल होतं कार्पेटच्या सहारे. बॅकिंग करताना दिसतोय क्षेत्ररक्षक. तिथे 1 धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय आणि बघता बघता तिथे मात्र अंपायरचा इशारा येईपर्यंत बघूया. एक शॉर्ट रन इथे
पाहायला मिळते. एकच रन होणार आहे, एक शॉर्ट रन इथे पाहायला मिळतोय. म्हणजे आता 29 धावा फक्त फळकावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जास्तीत जास्त स्ट्राईक अमोलकडे राहावा म्हणून दुसरी रन घेण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा उशीर झाला. जर का तो डायरेक्ट थ्रो केला असता सुशील पाटीलनी तर कदाचित आउट झाला असता. शेवटची ओव्हर असणार आहे. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा दोरका शॉट, कार्पेटच्या सहारे चेंडू जातोय ग्राउंडला गुदगुल्या करत. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव घेतलेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुरुषोत्तम पुढे आला होता. अमोल यांनी परत त्याला पाठवला आणि त्याचबरोबर एका धावावर समाधान मानताना दिसत आहेत. या पुढील सामना जो आहे, खारीगाव संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण यायचं इथे टॉस का बॉसच्या मंचवर इथे टॉस करण्यासाठी. लगेचच आपला सामना सुरू होईल. पुन्हा एकदा जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र घेतलेले, एका धावावर समाधान आणि एका धावेने मात्र धाव संख्या झालेली आहे ती 31 धावा फळकावर लागल्यात आतापर्यंत. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण पाहू शकतोय शेवटचे तीन चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 3 चेंडू खेळण्यासाठी आता सज्ज होणार आहे तो अमोल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी इथे अमोलसाठी. दोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतो इथे. चेंडू कार्पेटच्या सहारे आलेला आहे. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खणखणीत बँडेड चौकार. रिअल शॉट, इट इज कॉल्ड रिअल शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनी चेंडू गेलेला आहे. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर मधोमध चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खणखणीत बँडेड चौकार आणि या चौकाराने मात्र पुन्हा एकदा 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या फळकावर. सामन्यामध्ये कलाटणी जर आणायची असेल तर मोठे फटके मारावे लागतात आणि तेच इथे पाहायला मिळते अमोलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अमोल खेळण्यासाठी सज्ज. बॉलर कोण आहे? प्रदीप. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे इथे अमोलसाठी. दोरका शॉट मारण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू मात्र स्लिपच्या दिशेने जाताना दिसत होता. सुशील पाटील यांनी पिकअप केलाय, थ्रो केलाय बॉलर एंडला, परंतु निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतो. डॉट बॉल पाहायला मिळालेला आहे आणि पुनश्च एकदा प्रदीप सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू इनिंग मधला. राईट आर्म ओव्हर द विकेट. दोरका शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एकच धाव पाहायला मिळते आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकताना 36 या धावसंख्येवर. 36 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स, 37 रन्स टू विन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांचं टार्गेट इथे ठेवण्यात आलेलं आहे. हेलो हेलो हेलो. अरे यार क्या बात है. हो मोगैम्बो खुश हुआ. कमेंटेटर खुश हुआ. ये माइक था, इसका कोई आवाज बराबर नहीं आ रहा था लगता है. अभी आ गया आया. आवाज पण आला, चहा पण आला. आणि ह्याचा सेल बदलून घ्या जरा, ह्याचा आवाज येत नव्हता. नाही ह्याचा आवाज बरोबर येत नव्हता. आणि इथे 36 धावा फळकावर, 37 धावांचं आव्हान. काय म्हणायचंय देविदासजी? बघा 37 धावांचं आव्हान ना समोर ठेवलेलं आहे नेरुल 40+ संघासमोर. पण 24 चेंडू आणि 37 धावा. पण दोन्ही संघ नावाजलेले आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन असणार आहे. अशी मॅच इथे तुम्हाला रोमांचक अशी मॅच इथे बघायला भेटणार आहे. 37 धावांचं आव्हान. पण कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. चांगले बॉलर्स आहेत कोपरी संघामध्ये आणि चांगले बॅट्समन पण नेरुल 40+ संघामध्ये आहेत. प्रभाकरजी. नक्कीच देविदासजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. एक षटकार सामन्याचं चित्र बदलून जातं. एक चौकार किंवा षटकार आपण बघितलं होतं मगाशी. आजच्या ह्या मॅचमध्ये जवळजवळ 3 मॅचेस अशा झालेल्या आहेत की अनएक्सपेक्टेड रिझल्ट आलेला आहे. हारता संघ जिंकलेला आहे. अशा मॅचेस आपण बघितलेल्या आहेत. तर बघूया काय होईल, काय घडेल, काहीच सांगू शकत नाही. जो ज्याचा खेळ चांगला होईल तो जिंकेल, इतका मात्र खरं आहे.
37 धावांचं आव्हान. हा सामना जिंकण्यासाठी सेमी फायनल वर्सेस सामना कोपरी 40+ वर्सेस नेरूल 40+. ओपनर जोडी आलेली आहे नेरूल 40+ संघाची. सुशील आणि कुंदन ओपनर जोडी आलेली आहे. अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई आणि पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत कोपरी 40+ संघाकडून. दोन्ही संघ मजबूत. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन असणार आहे आणि टॉच का बॉस चालू आहे. खारेगाव वर्सेस बोनकोडे 40+ संघा तर्फे दोघांचं टॉच का बॉस सन्माननीय श्री भालचंद्रजी मडवी यांच्या हस्ते, एक समाजसेवक नवी मुंबई यांच्या हस्ते टॉच का बॉस. टॉच कोण जिंकलेला आहे? बोनकोडे 40+ संघ टॉच जिंकलेला आहे मला वाटतं. अभिनंदन. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चांगली मॅच त्यांनी जिंकली आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. दिवा 40+ संघ या संघाला हरवलेला आहे. हॅट्रिक त्यांची हुकलेली आहे फायनलची. जशी वेस्ट इंडिज वर्सेस इंडिया 2 वेळा वेस्ट इंडिज संघ फायनल मध्ये पोहोचलेला होता, फायनल मारलेलो. आणि तिसऱ्यांदा इंडिया या संघाने वेस्ट इंडिज संघाला हरवलेलं होतं 1983 वर्ल्ड कप. असंच नक्कीच नक्की 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 तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. प्रुडेन्शियल कप त्यावेळेला टुर्नामेंट व्हायची वर्ल्ड कप, आणि त्या वर्ल्ड कप मध्ये पहिली. त्याला मैदानाकडे जाऊया सध्या देवीदाजी. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन मनोहर. व्हॉट अ बॉलिंग. पहिला चेंडू चांगला मनोहरजीचा. एक बेस्ट खेळाडू नवी मुंबई मनोहर. क्रिकेटसाठी काय पण कोपरी संघाचे एक आधारस्तंभ, एक बेस्ट खेळाडू, बेस्ट बॉलर नवी मुंबई. पहिला चेंडू निर्धाव. व्हॉट अ बॉलिंग. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन मनोहर. ओ बॉस. आणि पंचांचा इशारा षटकार. जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत चौकार आहे, षटकार आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, धावा असा डिसिजन आपण घेऊ शकत नाही. षटकार. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसरा चेंडू षटकार. 37 धावांचं आव्हान. दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे. रोमांचक असा सामना होणार आहे कारण दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक आणि चांगले विकेटकीपर आहेत. आणि क्रिकेटमध्ये आज हिरो उद्या झिरो असं काहीतरी असतं. बघूया. रंगीबेरंगी आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन, गुलाबी गरमी. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. तिसरा चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पायचीत आऊट दिलेला आहे पंचांनी सुशील यांना. क्रिकेटमध्ये कसं असतं बघा, तुम्ही 3 टर्म्सच्या आतमध्ये जर तुम्ही खाली बसून जर तुमचं डोकं स्टंपच्या आतमध्ये असणार, तर डोक्याला जर लागला चेंडू, 3 स्टंपच्या डोक्याला जर चेंडू लागला आणि 3 स्टंप तुमच्या डोक्याच्या बरोबर आहेत तर तुम्ही LBW आहे, पायचीत आहे असा निर्णय आहे ICI चा, इंटरनॅशनल निर्णय. बघा पंच असतात तिथे, त्यांना सर्व समजतं. आपण लांबून बघणार आणि सर्व निर्णय पंचांनी घ्यायचे असतात. असा नवी मुंबई मास्टर कप यांचा नियम आहे. अंतर्गत सर्व सामने नियमानुसार चालणार. कुठला खेळाडू, कुठला कर्णधार याच्यामध्ये सहभाग घेऊ शकत नाही. आयोजक. चेंडू 3 झालेले आहेत. चांगली बॉलिंग मनोहर यांची आणि धावसंख्या झालेली आहे 6. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन चंद्रकांत मनोहर. चांगला चेंडू. स्टेट ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्ह. चांगला प्रयत्न अमोल यांचा आणि ग्राउंड शॉट. व्हॉट अ बॅटिंग चंद्रकांत. आणि चौकार. 10 धावा झालेल्या आहेत. 10 धावा झालेल्या आहेत. चेंडू पूर्ण झालेले आहेत 4 ना 4 चेंडू 4 पूर्ण झालेले आहेत. 10 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन असणार आहे.
दोन्ही संघाला जबरदस्त बॉलिंग करताना चौथ्या चेंडूवर चौकार. नक्कीच जर फिल्डिंग चांगली असेल तर त्याचं प्रेशर मात्र फलंदाजांवर येतं. इथे मात्र चौकार इथे थांबू शकला असता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूने त्याला चकमा दिलाय. पाचवा चेंडू राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. व्हॉट अ बॉलिंग. पंचांचा इशारा घोषित अशी एक धाव. चांगली बॉलिंग पाचव्या चेंडूवर मनोर यांची. व्हॉट अ बॉलिंग. शेवटचा चेंडू. 10 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 10 अशी धावसंख्या नेरुल 40+ संघाची. 1 बाद 11 रन सॉरी. आणि हा मला वाटतं शेप शॉट मध्ये जाणारा चेंडू. या चेंडूवर 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत, कारण शेप शॉट हा बॅट्समनला बेनिफिट असतो. 2 धावा भेटतात त्या शॉटवर आणि टप्पा पडता पडता 2 धावा घेतलेल्या आहेत. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे नेरुल 40+ संघाची धावसंख्या 13. 1 बाद 13 अशी धावसंख्या. चांगली धावसंख्या नेरुल 40+ संघाची. ॲव्हरेजच्या जास्त धावसंख्या झालेली आहे. ॲव्हरेज नुसार जास्त धावसंख्या काढताना दिसत आहेत नेरुल 40+ संघ. अठरा चेंडू आणि किती 24. 18 चेंडू आणि 24 धावा. बॉलिंग चांगली टाकायला लागेल कोपरी संघाला हा सामना जिंकण्यासाठी, आणि चांगली बॅटिंग करायला लागेल नेरुल 40+ संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही नावाजलेले असे संघ आहेत. प्रभाकरजी नक्कीच आता मात्र एक अटॅकिंग बॅट्समन, लेफ्ट हँड बॅट्समन, ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला कुंदन खेळण्यासाठी सज्ज होतोय. समोर असणारा गोलंदाज तो नितीन भोईर. 18 चेंडू 24 धावा. ओव्हर द विकेट. राईट हँड बॉलर्स राईट हँड लेफ्ट हँड बॅट्समन. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. कुंदन शॉट. लॉंग षटकार. कुंदन शॉट. नक्कीच कुंदन जो बॅट्समन मारतो तो शॉट त्याच्या नावाने असतो. नक्की खरंच बरोबर आहे Long तुमचं. षटकार. आणि चांगला शॉट म्हणावा लागेल. इथे सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार खेचतोय तो कुंदन सज्ज होतोय पुन्हा खेळण्यासाठी. राईट हँड बॉलर्स लेफ्ट हँड बॅट्समन. घोषित अशी एक धाव. पंचांचा इशारा. धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू मला वाटतं पूर्ण झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे 20. 16 मध्ये 17 रन. 16-17. मॅच ऑन आहे दोन्ही बाजूनी. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ किपिंग. पुरुषोत्तम चांगली किपिंग. बेस्ट खेळाडू नवी मुंबई. चांगले विकेट किपर आहेत, चांगले बॅट्समन पण आहेत आणि चांगले बॉलर्स पण आहेत. ते बेस्ट खेळाडू नवी मुंबई पुरुषोत्तम भोईर. राईट हँड बॉलर्स लेफ्ट हँड बॅट्समन. चांगला आणि मला वाटतं झेल घेतलेला आहे मनोर. चांगली फिल्डिंग मनोर क्रिकेटसाठी काय पण चांगला झेल लॉंगला घेतलेला. आणि कुंदन बाद झालेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्कोर झालेला आहे 20 स्कोर झालेला आहे. 14 चेंडू 17 धावा. मॅच ऑन आहे दोन्ही बाजूनी. 15 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण खरोखरच एक उत्कृष्ट सामना म्हणावा लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. तुम्ही बोला. 14 चेंडू 17 धावा. रोमांचक सामना होणार आहे. सेमीफायनलचा सामना रोमांचक होणार आहे, कारण दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगले विकेटकीपर आहेत. म्हणून काही सांगता येत नाही क्रिकेटमध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन असणार आहे. चांगली बॉलिंग टाकताना नितीन बेस्ट खेळाडू नवी मुंबई कोपरी संघाचे आधारस्तंभ. एक बेस्ट खेळाडू, बेस्ट कर्णधार, राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समॅन.
वॉट शॉट आणि हा वॉट हॅट्रिकचा चान्स आहे. काय झेल घेतलेला आहे आणि हॅट्रिकचा चान्स आहे नितीन यांना. वॉट अ बॉलिंग. नक्कीच देविदासजी लागोपाठच्या दोन चेंडूवर 2 मात्र विकेट गेलेले आहेत आणि सामन्यामध्ये परत एकदा चुरस निर्माण झालेली आहे. असं वाटत होतं की एका हाती निरोळ संघ पुढे सरकतोय की काय, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपण म्हणतो की मॅचमध्ये काही होऊ शकतं, तेच प्रत्यय परत एकदा आपल्याला येताना दिसतोय. इथे एकदा मात्र इथं लॉंगऑनच्या दिशेने आणि आता मात्र मिड विकेटच्या दिशेने संजय ठाकूर यांनी कॅच घेतलेली आहे आणि एक हर्षोल्लासात त्यांनी एक उडी मारलेली आहे की मी कॅच घेतल्यानंतर एक आनंदाने त्यांनी कॅच घेऊन उडी मारलेली आहे. खरोखरच क्रिकेटमध्ये एक असावं की आपल्याला एक आनंद जो असतो तो आनंद व्यक्त करताना दिसत होते संजय ठाकूर. लागोपाठच्या चेंडूवर विकेट आणि आता मात्र हॅट्रिकची संधी असणार आहे देवी. हॅट्रिकची संधी. 13 चेंडू 17 धावा. 13 चेंडू 17 धावा. दोन्ही बाजूने मॅच ऑन आहे. चांगली बॉलिंग नितीन यांची. अनफिट असताना ही बॉलिंग टाकत आहेत. थोडा पायाला त्यांच्या त्रास आहे पण चांगली बॉलिंग टाकत आहेत. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. वॉट अ बॉलिंग. नकारात्मक चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची उज्जत घालू नये नम्र विनंती. पंचांनी वाईट दिलेला आहे. तेरा चेंडू 16 धावा. 13 चेंडू 16 धावा. चांगली बॉलिंग टाकताना एक वाईट बॉल पडलेला आहे. शेवटचा चेंडू टाकताना वाईट बॉल झालेला आहे. पंचांशी लवकरात लवकर सामना चालू करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तिथे तुमचं काय चालणार नाही कारण पंच हे तटस्थ पंच ठेवलेले आहेत आयोजकांनी. त्यांचा निर्णय तुम्हाला मान्य करायला लागेल. वाईट बॉल. 13 चेंडू 16 धावा. शेवटचा चेंडू आहे. 13 चेंडू 16 धावा. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू. वॉट अ बॉलिंग नितीन यांचे. बघा पायाला दुखापत असताना ते बॉलिंग टाकत आहेत संघासाठी. क्रिकेटसाठी काय पण 2 विकेट. हॅट्रिकचा चान्स त्यांचा हुकलेला आहे पण चांगली बॉलिंग क्रिकेटसाठी काय पण. आणि पुढच्या 2 षटकाचं समालोचन करणार आहेत प्रभाकरजी. थँक्यू देवदासजी. खरोखरच अटीतटीचा सामना म्हणावा लागेल कारण ही एक सुंदर अशी ओव्हर इथे पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलेलं नितीन यांनी आणि आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. 12 गेंदे 16 की दरकार जीत के लिए. बहुत ही बड़ा संघर्षमय वातावरण यहाँ पे, संघर्षमय क्रिकेट दोनों टीमों की द्वारा देखने को मिल रहा है. काफ़ी लाजवाब क्रिकेट यहाँ देखने लायक क्रिकेट देखने मिल रहा है क्योंकि अच्छे अच्छे खिलाड़ी जो थे कुंदन, सुशील पाटिल जैसे खिलाड़ी आउट होके पेविलियन में बैठ चुके हैं. अब देखना है कि 2 खिलाड़ी है बैट्समैन का नाम प्रदीप और नितिन जैसे 2 खिलाड़ी खेल रहे हैं. खास करके नितिन जैसे जो खिलाड़ी है काफ़ी आक्रामक खेल खेलते हैं. आज अपनी टीम के लिए आक्रामक खिलाड़ी खेलना पड़ेगा. आई एम सॉरी चंद्रकांत. चंद्रकांत तैयार है खेलने के लिए. चंद्रकांत ठाकुर. ओके राइटा मोदी योगेश ये गेंद घुमा दिया इसे. क्या बात है लेकिन सीधी दास्तानों में वहां फील्डर चुक गए थे कैच लेने के लिए. अगर ये कैच होती तो काफी फर्क हो जाता था लेकिन यहाँ पे चौकार हो चुका है. 4 धावा मिळाल्या तिथे. ही जर कॅच घेतली असती तर काहीतरी फरक झाला असता परंतु इथे ग्राउंडची एक रचना अशी आहे की रिफ्लेक्शन काचेचं आहे ते बरोबर डोळ्यावर येतं. त्या कारणाने इथे त्याला कदाचित बॉल दिसला नसेल असं काही असू शकतं परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तो बॉलपर्यंत पोहोचला होता. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा 4 धावा आणि 4 धावांनी समीकरण पुन्हा एकदा बदललं. आता मात्र 12 धावांची आवश्यकता असणार आहे ती जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा योगेश धोरकास मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय चेंडू तिकडे
चांगली फिल्डिंग करताना शेवटी ओ आजच्या दिवसामध्ये आपण जेवढे बघितलेत की फिल्डिंग मुळे मॅच गेलेल्या आहेत. पहिली मॅच गेली पावणे संघाची, 3 कॅचेस ड्रॉप केल्या. त्यानंतर अजून एक संघ आहे फिल्डिंग कॅचेस विनिंग मॅचेस आणि फिल्डिंग मेक्स मॅन परफेक्ट अँड फिल्डिंग बिकॉज ऑफ फिल्डिंग दे कॅन विन द मॅच असं आपण नेहमी म्हणतो. तसंच असं पुन्हा एकदा योगेश टू चंद्रकांत पुन्हा जोर क्या बात है लवली शॉट इनटू द हँड्स ऑफ फिल्डर. लेट्स सी व्हाट विल हॅपन नाउ. वन्स अगेन इट इज क्या बात है इनसाइड आउट स्क्वेअर कट मारून त्याने षटकार खेचलेला आहे. जबरदस्त शॉट म्हणावं लागेल. ही शॉट आपल्याला पुन्हा एकदा वीरेंद्र सेवकची आठवण करून देतो ह्या शॉटनी. आता फक्त 2 धावांची आवश्यकता असणार आहे ते जिंकण्यासाठी. सज्ज होतोय चंद्रकांत, सज्ज होतोय तो योगेश. पुन्हा शॉट पाहायला मिळते. जबरदस्त शॉट ट्रॅव्हल होतोय. बॉल कार्पेटच्या सहारे बाउंड्री लाईन कडे 2 धावांसाठी येताना दिसतोय दोन्ही फलंदाज आणि ते सामन्याची संपुष्टी समाप्त होताना दिसतोय. नेरूळ संघ आरामात जिंकलेला आणि फायनल मध्ये प्रवेश केले नेरूळ संघाने. ज्या संघाने सानपाडे येथील टुर्नामेंट जिंकली होती नेरूळ संघ, तोच संघ आता पुन्हा एकदा फायनल मध्ये प्रवेश करताना दिसतोय. एक उत्कृष्ट असा संघ नेरूळ संघ. उत्कृष्ट बॅटिंग म्हणावी लागेल इथे चंद्रकांत यांची, खास करून खूपच सुंदर बॅटिंग म्हणावी लागेल. षटकार चौकार आणि नंतर मात्र चौकार षटकार आणि नंतर 2 अशा 2 धावा आणि सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. पूर्ण सामना आपल्या खिशात घातलेला आहे तो चंद्रकांत यांनी. आणि त्याचबरोबर या सामन्यानंतर मात्र आता पुढील सामना होणार आहे तो बोनकोडे विरुद्ध खारीगाव. 2 मात्र